येस. काय सांगाल आज मानदेशी मातीतला हिरा संपूर्ण भारतामध्ये चमकतोय. एका गरीब कुटुंबातनं तुमचा इथपर्यंत संघर्ष काय होता आणि आज काय भावना आहेत की तुम्ही आज देशाच्या रँकिंग मध्ये आलाय? निकाल 2 वाजता आला आणि निकालाचं नाव होली पीडीएफ मध्ये माझं नाव बघितल्यानंतर माझ्या आईचं काबाड कष्ट आणि आजीची जी माझी भक्ती होती ती सार्थ झाली असं म्हणावं लागेल. आणि भावना तर ह्याच आहेत की आटपाडीसारख्या दुष्काळी तालुक्यातील मुलं पण ह्या परीक्षेचं स्वप्न बघून हे यश गाठू शकतात, हेच माझ्या यशातून अधोरेखित केलं गेलं आहे. आणि काय परिस्थिती होती, कशी घरची परिस्थिती होती आणि तिला कसं फेस केलं? सुरुवातीपासून माझ्या वडिलांनी मला UPSCचं स्वप्न दाखवलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली ते 2021 मध्ये कोविडमध्ये वारले आणि त्यांचाच मला सुरुवातीपासून पाठिंबा होता. सगळ्यांच्या विरोधात जाऊन मला त्यांनी दिल्लीला थोड्या दिवसासाठी क्लासला पाठवलं आणि वडील वारल्यापासून माझी आई, आजी हेच माझे स्ट्रॉंग पिलर आहेत. माझा भाऊ जो की माझा प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबत असतो तो. मला मेन्स वेळी मला अभ्यास करायला टाईम नव्हता तर तो माझं सगळं करायचा. कपडे वगैरे त्याचं तेच धुवायचा. मला फक्त अभ्यास कर म्हणायचा. मी कराडला लायब्ररीला सकाळी जायचो, संध्याकाळी यायचो. तर भाऊ माझा पाठीराखा आहे असं म्हणावं लागेल मला. माझ्या भावाचं ह्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. माझी आजी, आई सगळ्यांचंच खूप मोठं योगदान आहे आणि हे यश त्यांनाच मी डेडिकेट करू इच्छितो. तशाचबरोबर माझे गावकरी असतील, माझे मित्रमंडळी असतील, पाहुणे-रावळे असतील, त्यांनी सुद्धा मला सगळीकडून मदत केली. जे कोणी फायनान्शियल केली, कोणी इमोशनल केली आणि या कॉम्पिटिशनमध्ये ज्यामध्ये 13 लाख मुलं परीक्षा फॉर्म भरतात. जवळ-जवळ 6-7 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि त्यामधून पहिल्या 1000 मध्ये येणं आपल्या आटपाडीसाठी एक गर्वाची बाब आहे असं म्हणावं लागेल. किती वडिलांचं पितृछत्र हरपलं तरी देखील तुम्ही स्पर्धेमध्ये हे झाला. कसं वाटतंय तुम्ही आता एकंदरीत हे झालाय अधिकारी? अधिकारी झाल्यावर ना एकतरी समाधान वाटतंय कारण दुसऱ्यांदा परीक्षा द्यावी लागणार नाही होपफुली. आणि वडील वारल्यानंतर जसं सांगितलं माझ्या आईच दिवस-रात्र कष्ट करायची. जरी त्या आजारी पडली तरी मला कधी तिने सांगितलं नाही की बाबा मी आजारी आहे, मला हे होतं ते होतं. त्यांचं मला म्हणायचं की तुझं तू अभ्यास कर, माझं मी करते सगळं मॅनेज. आणि हेच मला एवढं सांगायचं आहे की माझ्या यशामागं माझ्या पप्पा, आई, आजी सगळ्यांचंच खूप मोठं मोलाचं योगदान आहे. त्याचबरोबर माझा भाऊ माझ्या सावलीप्रमाणे माझ्या समोर राहिला. आता सध्या तिथं नाही तो, पण तो माझ्या सावलीप्रमाणे माझ्याबरोबर राहिला. किती परीक्षा दिल्यानंतर हे यश मिळालं? हा माझा 6वा अटेम्प्ट आहे. इनफॅक्ट मागच्या वर्षी 6 मार्च 2025लाच माझाच इंटरव्ह्यू होता. आज एक बरोबर वर्ष झालं. त्या अटेम्प्टमध्ये मला काही यश नाही भेटलं, पण होपफुली आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळं त्यावेळेस मला 584 रँक भेटली आणि IPS नसेल तर IRS कस्टम तर भेटूनच जाईल. अनेक अपयशानंतर सुद्धा तुम्ही खचून गेला नाही, सातत्य ठेवलं तुम्ही. तुमच्यासारखे अनेक जण अभ्यास करतायत, या तालुक्यामध्ये सुद्धा अभ्यास करतायत. अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? मला हेच संदेश द्यायचा आहे की तुम्ही चिकाटी सोडू नका. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुम्हाला यश हे भेटणारच आहे. अभ्यास करत करत तुम्ही प्लॅन बी पण बघा जर तुमच्याकडनं होत असेल तर. कारण प्लॅन बी असेल तर ते मेंटल कुशन थोडं राहतं आणि त्यामुळे आपण अभ्यास चांगला करू शकतो. आणि त्याचबरोबर एक अशी चांगली माणसं ओळखा आणि जे की तुम्हाला पाठिंबा देऊ इच्छितात. जसं माझ्या केसमध्ये माझी फॅमिली, माझे मित्रमंडळी असतील, अधिकारी वर्ग असेल, त्यांनी सगळ्यांनीच मला खूप मदत केली आणि वेळोवेळी गाईड केलं आणि हे यश मी त्यांनाच डेडिकेट करू इच्छितो. अधिकाऱ्यांमध्ये कोणी तुम्हाला मार्गदर्शन केलं किंवा दिशा कोणी दाखवली, अशी अधिकारी कोण मित्र आहेत? खूप लिस्ट मोठी आहे. मी सांगेल तुम्हाला परत, पण हे यश माझं एकट्याचं नाही, एवढंच मी सांगू इच्छितो. काय सांगाल, तुमचा मुलगा एक मोठा म्हणजे देशातला अधिकारी झालाय, काय तुमच्या भावना आहेत? कसं वाटतंय तुम्हाला? अभिमान वाटतंय की. अभिमान वाटतंय. कुठेतरी तुम्ही जे आतापर्यंत जे कष्ट केलं, ह्या कष्टाला यश मिळतंय? होय. काय मुलाला काय सांगाल, अधिकारी होऊन कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? आता नाही मला तेवढं. तुमचा अधिकारी झालाय, कसं वाटतंय?
अगदी आनंद वाटतो एक नंबर. आता वडिलांचं पितृक्षेत्र हरपलं तरी देखील संघर्ष केला. केला. मग आता अधिकारी झालाय, काय सांगाल अधिकारी नातवाला? आता ही जिंदगीभर आनंद झाला मला. तुम्ही अगदी जवळनं संघर्ष बघितला अभ्यास करताना, त्यावेळेस खूप म्हणजे संघर्ष करत त्यांनी अभ्यास केला. त्यानं अभ्यास केला, मग त्यानं आता कष्ट घेतलेले. आता अधिकारी आपण सांगून काय करायचं, त्यानं कष्ट मनाने घेतलं म्हणून हे दिवस आपल्याला बघायला भेटलं. हा, आता अधिकारी झालाय, देशाची सेवा करणार आहेत, तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल? आता काय देऊ सल्ला मला सांगा. आता मी आता ह्या वयात काय सल्ला देऊ. मला त्यांनी आता सांभाळायचं आणि गाडीत फिरवायची अगबार. मग माझी हवस फिटली. वय वय किती आहे वय तुमचं? आता वय किती आहे कोणा ठाऊक. माझी लाल गाडीतनं मला फिरवली की मला आनंद झाला. लाल देवीच्या गाडीतून फिरवा अशी तुमची अपेक्षा आहे? हा, बस बस. लोक म्हणूनच गेलाय ना, तू तुला फिरवतो या आई. म्हणजे लेखानं जाताना सांगितलं होतं की बाबा असं होणार आहे. हा. नाही, अधिकारी साहेबांच्या पण वडिलांचं हे स्वप्न होतं का? हा. आमच्या गावामध्ये सगळ्यात शिक्षित म्हणलं तर यांचे वडीलच होते. वडील त्यांचं पण स्वप्न होतं, परंतु काय करणार. मुलाला किती शाळा शिकवली तुम्ही? तुमच्या मुलाला? माझ्या मुलाला 15वी शाळा शिकवली. बर शिक म्हणलं तू शिकला नाही, बर बर. मग काय करायचं. त्याचा मुलगा तरी शिकला ना, बस मला हे आनंद मोठा झाला. आज लोक तुम्हाला भेटायला येतात. आज आटपाडीचे नगराध्यक्ष आले, तिथले नेते लक्ष्मणराव सरगर आलेत, बरेचसे लोक येऊन गेले. गेली गेली. मग तुम्हाला ही लोक सगळे बघून आज मुलाची आठवण येते का बाबा मला मुलगा नाही? हा? होय. आज आठवण येते का, मस्त आठवण घेऊन काय करायचं. ही टाइम कसला आहे आपल्याला. आद्याचं स्वप्न पुरं केलंय. हम्म. हे आठवते, पण मला का नाही समाधान नाही वाटले. त्याच्या पाठीमाग कस तरी आपला आनंद झाला. मला म्हणजे एखादं- आनंद झाल्याला मला लई भारी वाटते. मला मग मला असं हे करून मला बरं वाटेल का नाही. असा आनंद झालाय की मला लई हे झालंय. आता मला मोठीपणा लई आला. माझ्या नातवानं मला लई मोठीपणा दिला. हा, आज सगळ्या भागातले लोक येतात घरी तुमच्या भेटायला, सत्कार करायला. वय माझा अधिकार झाला म्हणून भेटायला यायला लागली दिवस. नातू माझा आहे का नाही. मग बुद्धिवान हो, नातू लई बुद्धिवान. हा, बारका असताना कसा होता? बारका असताना असंच की शाळा जा हे खोडकर असं होते का. का? नाही खडतर नाही, लय शांत शांत आहे. दुसरा नातू काय करतोय? दुसरा नातू अजून त्याच चाललंय, अजून म्हणजे अभ्यासच करतोय. अभ्यास करतोय. त्या दुसरा नातवाला काय शुभेच्छा देणार का नाही? आ, त्या नातवानं पण अधिकारी व्हावं असं वाटतंय का नाही? वाटतंयच की मला, बरोबर. वाटतंयच. आज माझं नाव मोठं किती झालं. नातू झाला अधिकार हा. जिल्ह्यावरला, मला किती आनंद वाटला. हा, बरोबर. आज आनंद झालाय काय? पेढे बाबा. वगैरे आणलीत का? मॅडम मी तुम्ही आणायचं का मी आणायचं. हा, तुम्ही आणायचं का मी आणायचं. लय गोड. हा, तुम्ही गोड करायचं का मी आणायचं. बरोबर. सगळ्यांनी आणला असतील पेढा आज. मग पेड आणलंच की. हा.